मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात लोकसंग्राम पक्ष 4 विधानसभा मतदारसंघ लढणार। धुळे शहरात मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी। शहर वाहतूक शाखेतर्फे 13 अवजड वाहनांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई। मनुस्मृती ग्रंथाचा शालेय शिक्षणात समावेश न करण्याची मागणी। आणि लेनिन चौक ते स्टेशन रोड चौक पर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकसंग्राम पक्ष धुळे जिल्ह्यातील शिरपूर व्यतिरिक्त उर्वरित 4 विधानसभा मतदारसंघ विकासाचे ब्लूप्रिंट घेऊन लढणार असल्याची घोषणा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। लोकसंग्राम पक्ष धुळे जिल्ह्यातील शिरपूर व्यतिरिक्त उर्वरित 4 विधानसभा मतदारसंघ विकासाची ब्लूप्रिंट घेऊन लढणार असल्याची घोषणा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। याबाबत प्रसिद्धी पत्रकही काढण्यात आले असून त्यात म्हटले आहे की लोकसभा मतदारसंघाचा निकाल काही लागो, आम्ही स्वीकारलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने शब्द अत्यंत फसव्या असतात। आजपर्यंतच्या अनुभवाची उजळणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाली। सर्वांचेच कुल्ले मातीचे याचा अनुभव पुनश्च आला। या सर्व पार्श्वभूमीवर लोकसंग्राम संघटनेने धुळे जिल्ह्यातील शिरपूर वगळता उर्वरित धुळे, साक्री, शिंदखेडा, धुळे तालुका हे सर्व मतदारसंघ स्वबळावर तसेच केवळ आणि केवळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नावर तसेच नदी काठालगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांच्या शिवारातील शेतकऱ्यांना 12ही महिने पाणी पुरवण्याची हमी घेऊनच आपण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा पुनरुल्लेख केला आहे। आम्हाला हे पाहायचे आहे की धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान करतात याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे। धुळे जिल्ह्यात पांढराकान, बुराई, बोरी इत्यादी नद्या आहेत। पावसाळ्यात नद्यांना महापूर येतो, पण डिसेंबर अखेरपासूनच सर्व नद्या कोरड्या पडतात। नद्यांच्या दोन्ही काठालगत असलेल्या गावामध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध असत नाही, जनावरांना चारा असत नाही। एकेकाळी दुग्धनगरी म्हणून लौकिक असलेल्या जिल्ह्यांचा गौरव स्वार्थी विवेकशील राजकारण्यांनी राजकीय अहंकारातून एक आदर्श व्यवस्थेची वाट लावली आहे। ग्रामीण जनतेच्या दुग्ध व्यवसायाचे पुनर्जीवन केल्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही। धुळे जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही। धुळे जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी, अवैध धंदे, अंमली पदार्थांचा धंदा व दारू, पोलिसांच्या अमर्याद भ्रष्टाचार यातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाची या सैतानी जोखडातून मुक्तता करणे या विषयावर कार्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करणे हाच यापुढील आमचा कार्यक्रम आहे। निवडणुका हे साध्य नसून लोकजागृतीचे साधन म्हणूनच जनतेपुढे जाण्याचा संकल्प लोकसंग्रामने केला असल्याचे नमूद करण्यात आले आहे। गेल्या 20 वर्षापासून निवडणुका झाल्या, पण जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर त्या निवडणुका झाल्या नाही। म्हणून त्या प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत, तुमच्या घरामधल्या बेरोजगार काम पाहिजे असेल, शेतीमालाला रास्त योग्य भाव पाहिजे असेल, तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण करा। म्हणून माझ्या या नव्या आंदोलनाचं नाव आहे वोट भी दो और नोट भी दो काय। आणि सगळीकडे आम्ही या एका दिवसावर प्रचार करणार आहोत। लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाचू शकत नाही काय, उलट तुम्ही आम्हाला द्या, आम्ही 5 वर्ष तुम्हाला परतफेड करू। पांढरा नदी सकट सर्व जिल्ह्यातल्या सर्व नद्या भागवाई करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा आहे। आपण लोकसंग्रामच्या वतीने 5 एक हाताच्या बोजावर बोलण्याचे 4-5 कार्यक्रम आहे, म्हणून शिरपूरमध्ये काय आम्ही ठरवणार नाही। पण धुळे तालुका त्यानंतर साक्री आणि शिंदखेडा हे 4ही मतदारसंघात आम्ही या कार्यक्रमावर निवडणूक लढवणार आहोत। धुळे शहरात मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी दुपारी अचानक हजेरी लावल्यामुळे धुळेकर नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला। सुमारे 20 ते 25 मिनिटं पाऊस सुरू होता। धुळे शहरात सोमवारी दुपारी पावसाने सुमारे 20 ते 25 मिनिटे हजेरी लावली। यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते। संपूर्ण मे महिन्यात नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते। त्यातच वीज वितरण कंपनीच्या लपंडावामुळे त्यात
भरच पडली होती. पावसामुळे काही प्रमाणात तापमान कमी झाले आहे, त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शहरासह परिसरात अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा आहे. धुळे शहरात सर्व अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेश बंदी असताना शहरात प्रवेश करणाऱ्या 13 अवजड वाहनांवर धुळे शहर वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करून वाहने शहराबाहेर काढण्यात आली. धुळे शहरात माल वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अवजड वाहनांना शहरात सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शहरातील पारोळा रोड, चौफुली, दत्त मंदिर चौक, कराचीवाला खुंट आदी ठिकाणी थांबून शहरात बंदी असताना प्रवेश करणाऱ्या 13 वाहनांना दंडात्मक कारवाई करीत त्यांना बाहेर पाठविण्यात आले. धुळे शहरातील माल वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता दिनांक 26/4/2022 रोजी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंदी करण्यात आली होती. त्यात किराणा, भुसार, जीवनावश्यक वस्तू तसेच बांधकाम साहित्य वाहतूक करणारे वाहने यांना दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आली होती. यापूर्वी काढलेल्या वरील जाहीरनाम्यात पोलीस अधीक्षक धुळे यांनी अंशतः बदल केले असून नवीन जाहीरनाम्यानुसार आता अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरात देण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी सूट देण्यात आलेले बांधकाम साहित्य पोहोचवणारे वाहने यांना देखील सदरच्या जाहीरनाम्यानुसार शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सोमवारी सकाळी दत्त मंदिर चौक, पारोळा रोड, चौफुली, कराचीवाला खुंट आदी ठिकाणी शहरात प्रवेश करणारे एकूण 13 अवजड वाहनांवर मोटर वाहन कायदा कलम 119 नुसार कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी 500 रुपये दंड करून सदर वाहने शहराबाहेर पाठवण्यात आली आहे. सदर कारवाई यापुढे देखील अशीच सुरू राहणार असून बंदीच्या काळात कोणतेही अवजड वाहन धारक यांनी धुळे शहरात आपली वाहने आणू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आता मागील काही दिवसापूर्वी आपण एक नोटिफिकेशन जारी केलं होतं अवजड वाहनांना शहरात प्रवेशासंदर्भात. तर त्या नोटिफिकेशनद्वारा आपण अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व वाहनांवर शहरात सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेदरम्यान प्रवेशाला बंदी दिलेली आहे आणि अशा वाहनांवर जर त्यांनी शहरात प्रवेश केला या वेळेत तर आपण त्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत आणि ही वाहनं आपण शहराच्या बाहेर पाठवित आहोत. तर ह्या कारवाई आम्ही दररोज शहरातल्या मुख्य चौकांमध्ये आमचे जे कर्मचारी आहेत वाहतूक शाखेचे ते कारवाई करत आहेत. मागील 2 ते 3 दिवसात रोज आम्ही अशा 15 ते 20 वाहनांवर कारवाई करत आहोत. आज रोजी देखील आम्ही असे एकूण 13 वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि सदरचे वाहने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा शहराबाहेर ते पाठवण्यात आलेले आहे. यापुढे देखील या कारवाया अशाच चालू असणार आहे. तरी मी सर्व जे वाहनधारक आहेत, अवजड वाहतूक करणारे वाहनधारक, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सदरच्या नोटिफिकेशनचे व्यवस्थित वाचन करावे व त्यात दिलेल्या वेळेचे आपण पालन करावे. त्यात बंदी असलेल्या वेळेदरम्यान अवजड वाहन आपल्या शहरात आणू नये, त्यामुळे अपघात होऊ शकतात तसेच वाहतुकीच्या देखील समस्या निर्माण होतात. राज्य शासनाने शालेय शिक्षणात मनुस्मृती ग्रंथाचा समावेश करू नये या मागणीसाठी अखिल भारतीय माळी समाज धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाने शालेय शिक्षणात मनुस्मृती या ग्रंथाचा समावेश करू नये या मागणीसाठी अखिल भारतीय माळी समाज धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने शालेय शिक्षणात मनुस्मृती ग्रंथाचा समावेश करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध आहे. बहुजन समाज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानणारा आहे. या विचारधारेला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये. मनुस्मृती ही फक्त मागास वर्गातील पुरुषांच्याच नव्हे तर समस्त महिला वर्गाच्या विरोधात आहे. त्यात स्त्रियांना कोणतेही अधिकार देऊ नये. मूढवर त्रैवर्णिक पुरुषांना उच्च व तमाम बहुजनांना नीच मानणारा हा उच्चवर्णीयांचे हित रक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा ग्रंथ आहे. त्याचा शासनाने उदो करू नये. शासनाने शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करू नये, अन्यथा महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजातर्फे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी दिलीप देवरे, माजी नगरसेवक विलास माळी, कृष्णा फुलपगारे, उमराव वारुडे, संतोष सुतार, प्राचार्य जाधव, आबासाहेब चंद्रमणी, मुरलीधर बाविस्कर आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या शालेय विभागाने शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीच्या ग्रंथातील काही श्लोकांचा समावेश करण्याचा आराखडा तयार केला आहे आणि आराखडा तयार करीत असताना त्यामुळे आमचे मागासवर्गीय, बहुजन, ओबीसी सर्व समाजाचा याच्यात घोर अपमान आहे. मनुग्रंथ हा
मागासवर्गीय पुरुषांनाच नव्हे तर महिलांच्या बाबतीत सुद्धा नकारात्मक आहे. विषमतावादी हा ग्रंथ असून या ग्रंथातील श्लोकांना शासनाने शालेय शिक्षणात समावेश करू नये. आम्ही सर्व समाज बांधव त्याचा विरोध करीत आहेत. जर शासनाने हे धोरण अवलंबलं आणि चालू ठेवलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि मनुस्मृती ग्रंथाचं दहन करेल. आता आम्ही जिल्हाधिकारी धुळे साहेब यांना निवेदन देण्यासाठी जात आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील लेनिन चौक ते स्टेशन रोड पर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील लेनिन चौक ते स्टेशन रोड चौक पर्यंत पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी आम्ही धुळेकर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आपल्या विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या शिवतीर्थ ते दसरा मैदान या रस्त्यावर लेनिन चौक ते स्टेशन चौक या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. तसेच धुळे टेक्स्टाईल मिलच्या गेटच्या समोर जलवाहिनी दुरुस्तीनंतर त्या ठिकाणी ते खड्डे न बुजवल्यामुळे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. सदर रस्त्यावर अवजड वाहने दररोज ये जा करतात. तसेच परिसरात शाळा, महाविद्यालय आणि अनेक प्रकारचे हॉस्पिटल असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. सदर नमूद खड्ड्यांमुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरी सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी हरिश्चंद्र लोंढे, भगवान वाघ, छोटू मोरे, चेतन बाविस्कर, नारायण पाटील, रमेश शिरसाट, धनंजय गाळणकर आदी उपस्थित होते. शासन शहर विकासांसाठी रस्ते, गटारी याकरता लोकप्रतिनिधींना मुबलक निधी देत असतो. तो निधी मानपा किंवा BNC, PWD यांच्या माध्यमातून खर्च केला जात असतो. परंतु तो निधी योग्य प्रकारे खर्च केला जात नाही. कामं एकदम निष्कृष्ट प्रतीचे असतात. 6 महिन्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यावर खड्डे पडतात. खड्ड्यामुळे मूळ कारण ऍक्सिडेंटचं, मृत्यूचं खड्डे हेच आहेत. अशा स्वरूपाचा आता धुळे शहरातील फाशे पूल, याला लेनिन चौक म्हणतात, तर रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे या ठिकाणी चालू बनवलेल्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी लक्ष दिलं जात नाही आणि त्या खड्ड्याच्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. सदरचा परिसर हा शाळा, कॉलेज, विद्यार्थी रहदारीचा, रेल्वे स्टेशन इथून येणारी पब्लिक रहदारीचा प्लेस आहे. मुख्य रस्ता असल्या कारणामुळे वाहतुकीची दळणवळणची व्यवस्था इथं जास्त आहे आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त होतंय. तर याच BNC यांनी जो बनवलेला रस्ता आहे तो तात्काळ दुरुस्त करावा, ठेकेदाराला तसे आदेश द्यावे. या संदर्भात आम्ही धुळेकर या संघटनेमार्फत समविचारी लोक या ठिकाणी माननीय अभियंता यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात लोकसंग्राम पक्ष 4 विधानसभा मतदारसंघ लढणार. धुळे शहरात मान्सूनपूर्व पावसाने लावली हजेरी. शहर वाहतूक शाखेतर्फे 13 अवजड वाहनांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई. मनुस्मृती ग्रंथाचा शालेय शिक्षणात समावेश न करण्याची मागणी आणि लेनिन चौक ते स्टेशन रोड चौक पर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.